त्यामुळे लोकांनी इतर जाती धर्माच्या सर्व बांधवांचा आपल्याला सहकार्य पाठिंबा आहे। कुणीही इतर जातीचा द्वेष करू नये, कुठल्याही नेत्याचा राजकीय पक्षाचा कुठल्याही जातीचा द्वेष करायचा नाही। आपल्या आपल्या जातीच्या आरक्षणासाठी आपण लढतोय एवढं ध्यानात ठेवायचं आणि शांततेत मुंबईला जायचंय। कुणीही आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, शांततेचा लढा गेल्या 2 वर्षापासून लढतोय। जगात पुन्हा असा इतिहास होणार नाही। 2 वर्षापासून शांततेत चालू असलेला लढा आणि कोट्यावधीच्या संख्येने मुंबईला जाणारा आणि पुन्हा शांततेत येणारा असे इतिहास घडत चाललेले। जागतिक लेवलच्या सभा घेतल्या, जागतिक लेवलच्या मीटिंग घेतल्या, हे सगळे रेकॉर्ड मनोज जरांगे पाटलाचे आहे आणि ते तुमच्या सहकार्यामुळे। आणि आता पुन्हा रेकॉर्ड घडवायचा 6 कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचं। हे तुम्हाला हात जोडून तुमच्या पाया पडून तुमच्या लेकरा बाळाचे चेहरे आठवा आणि मग मुंबईला निघा। जय शिवराय। ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांची ओळख आहे। मग आता मनोज जरांगे पाटील ओबीसी सगळ्याच ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला सक्षम असतील का? मनोज जरांगे पाटील हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे। मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते बी आहे, मुस्लिम नेते बी आहे, दलित नेते बी आहे, सगळ्या। कारण मनोज जरांगे पाटलाच हे म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जातीवर अडचणी येतील, ज्यांना काही अडचणी येतील, आता तुम्ही बघा ना महादेव मुंडे प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटलाला घेणं देणं नव्हतं। त्या भगिनी आल्या, त्यांनी विनंती केली की मी गेल्या 18 महिन्यापासून झगडते, मला माझी केसची दखल घेतल्या जात नाही, मला मुख्यमंत्री साहेबांची भेट होत नाही। तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री साहेब म्हणजे जेव्हा महादेव मुंडे यांच्या पत्नी यांची भेट घेतली ज्ञानेश्वरी ताईची, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फडणवीस साहेबांची भेट झाली लगेच यासाठी। हे कशामुळं? गेल्या 18 महिन्यात जे झालं नव्हतं ते 2-4 दिवसात सूत्र कसे आले? हा दरारा हे मनोज जरांगे पाटलाचा आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळाला। आरोपी कुठले असो, कुठल्याही जाती धर्माचे असो, आम्ही जातीला टार्गेट करत नाही, आम्ही टार्गेट करतो त्या अपराधाला। अरे उद्या आज मला भीती अशी वाटतेय, हे जातीमध्ये विष इतकं कालवलं चाललंय। जर आपण एखाद्या डॉक्टर मध्ये समजा मी बिमार पडलो आणि मी मराठा समाजाचं काम करतो आणि मी एखाद्या ओबीसी डॉक्टरच्या हाताखाली गेलो, माझी सर्जरी करायची वेळ जर आली आणि जर त्याच्या डोक्यात आला हे मराठ्याचं आहे, हे जरांगे पाटला सोबत फिरत होतं, त्याने जर इंजेक्शन टोचलं तर काय होईल? डॉक्टर हे देव आहे, त्याच्यामुळे जातीवाद व्हायला नाही पाहिजे। जातीवाद हे लोक घडून आणते, ते राजकीय लोक, याला बळी पडू नका। गुन्ह्या गोविंदांना आता सर्व जाती धर्माच्या बांधवांकडून खरेदी करा, काही दिवाळीच्या वेळेस मुस्लिम ऐकून खरेदी करू नका, या असे काही अभियान चालू आहे, असं काहीच करायला नाही पाहिजे। प्रत्येकाचा उदरनिर्वाह दुसऱ्याच्या याच्यावर असतो, सोनार असो, कुंभार असो, लोहार असो, शिंपी असो, सगळ्या